नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये अतिशय जबरदस्त टर्न आणि ट्विस्ट जो आहे तो लवकरच आपल्यासमोर दिसून येणार आहे. कारण मित्रांनो, या भैरवीचं खूप मोठं सत्य जे आहे ते आता ह्या मेंदळे कुटुंबासमोर आलेलं असतं. आणि आता आपल्याला तिलोत्तमासमोर जायला आता आपल्याला कुठल्याच बाबतीमध्ये जागाच राहिलेली नाही आहे. आणि जेव्हा जयंतीकडून ह्या भैरवीला सानिकाच्या श्राद्धाची जी काही बातमी आहे ती समजलेली असते, त्याच वेळेस इकडे भैरवीचे डोळे जे आहेत ते तिथे खाडकन उघडलेले असतात. आणि नक्कीच सानिकाच्या मृत्यूचं जे काही कारण आहे त्याचा वापर करून या भैरवीने साखरे डॉक्टरांना हाताशी धरून जे काही तिलोत्तमासमोर सत्य आणलेलं असतं आणि या तिलोत्तमाला जे काही ह्या भैरवीने ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केलेला असतो हे सर्व सावलीच्या लक्षात आलेलं असतं. तर हुशार सावलीने ह्या डॉक्टरांना हाताशी धरून भैरवीचा जो काही पर्दाफाश केलेला असतो हे सर्व बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करण्यास मात्र विसरू नका. चला तर मित्रांनो, बघूयात नेमकं पुढे काय होतं आणि काय नाही. ज्यावेळेस इकडे ही भैरवी साखरे डॉक्टरांना घेऊन तिलोत्तमाच्या घरी जेव्हा आलेली असते तेव्हा मात्र इकडे सावली आणि अमृता या दोघी पण आपल्या ह्या तिलोत्तमाच्या जवळ देवाचे दर्शन घेत असतात. आता साखरे डॉक्टरांना बघून तिलोत्तमाला तर खूप मोठा एक प्रकारचा धक्का जो बसलेला असतो तो सावलीच्या लक्षात आलेला असतो. कारण साखरे डॉक्टरांना बघून नेमकं आई एवढ्या का घाबरल्या असेल बरं, असा प्रश्न या सावलीच्या मनामध्ये कायमचा सतावत असतो. आता जेव्हा या भैरवीने तिलोत्तमाला रूममध्ये नेलेलं असतं आणि ह्या तिलोत्तमाला जे काही ब्लॅकमेल केलेलं असतं की तू जर माझ्या ताराला घरामध्ये घेतलं नाही तर मग मी काय करू शकते हे तुला पण माहीत आहे. कारण साखरे डॉक्टरांना मी इथे तर घेऊन आलेले आहे. साखरे डॉक्टरांनी जर तोंड उघडलं तर तुला माहीत आहे काय होऊ शकतं असं. पण इकडे ही भैरवी जी आहे ती तिलोत्तमाला जी ब्लॅकमेल करत असते आणि बिचारी तिलोत्तमासुद्धा या भैरवीला खूप घाबरलेली असते. कारण तिला पण माहीत असतं की आपलं जर खरं सत्य समोर आलं तर आपल्या घरामध्ये काहीच जो काही मान सन्मान आहे तो राहणार नाही. आणि सर्व भांडं ज्या भैरवीने जर या सर्व मेंदळे कुटुंबासमोर फोडलं तर आपलं सर्व संपलंच असं ह्या तिलोत्तमाला वाटत असतं. त्यामुळे आता जेव्हा भैरवी ही तिलोत्तमाला रूममध्ये येऊन धमकावत असते त्याच वेळेस इकडे आता ह्या तिलोत्तमाला खूप मोठ्या प्रकारचा धक्का बसलेला असतो. कारण मित्रांनो, भैरवीने जे काही सर्व सत्य या तिलोत्तमासमोर सांगितलेलं असतं, तू जर माझं ऐकलं नाही तर सानिकाच्या मृत्यूचं कारण जे आहे ते मी सर्व समोर आणल्याशिवाय राहणार नाही. आणि तिलोत्तमाला सुद्धा माहीत असतं की एकतर मी नीलचं आणि सानिकाचं लग्न होऊन दिलं नाही तर नीलला माझा इतका काही राग येणार आणि नील मला आयुष्यात कधीच माफ करू शकणार नाही. कारण ऐश्वर्यासुद्धा लंडनला निघून गेलेली आहे आणि आता तर या नीलच्या आयुष्यात एकही मुलगी राहिलेली नाही आहे. कारण सानिकासुद्धा, मी सानिकाचं आणि नीलचं लग्न लावून दिलं असतं तर आज नीलवर ही वेळ आलीच नसती. आणि जेव्हा हे सानिकाच्या मृत्यूचं कारण जर नीलला समजलं तर माझं काहीच खरं नाही असंही तिलोत्तमा आपल्या मनाशी बोलत असते. आणि ती आता भैरवी म्हणेल त्या गोष्टीला तयार झालेली असते. ताराला मी घरात घ्यायला तयार आहे, तू जे म्हणशील ते करायला तयार आहे असंही तिलोत्तमा भैरवीला बोलत असते. आणि त्याच वेळेस मित्रांनो, आता ही भैरवी जसं जसं या तिलोत्तमाला करायला सांगत असते तसतशी तिलोत्तमा सर्व काही गोष्टी करण्यासाठी तयार झालेली असते. कारण आता खरं सांगायचं म्हटलं तर आता ही तिलोत्तमा इतकी घाबरलेली असते. आणि जेव्हा आता इकडे साखरे डॉक्टर जे घरात आलेले असतात ते आता अमृताशी खूप गप्पा मारत असतात. आणि इतक्या काही गोड गप्पा ज्या आहेत त्या आता अमृताशी साखरे डॉक्टरांनी मारलेले असतात. तेव्हा आता अमृताला सुद्धा पश्चाताप होऊ लागतो की आईच्या ओळखीचे एवढे जवळचे डॉक्टर होते तरी आई माझ्याशी इतके दिवस का बोलल्या नाहीत. आईला तर माझी खूप काळजी वाटत होती. डॉक्टरांनी तर इतकं काही व्यवस्थित मला समजावून सांगितलं की प्रेग्नंट असल्यानंतर नेमकं कशी काळजी घ्यायची हे सुद्धा मला सर्व डॉक्टरांनी इतकं छान प्रकारे समजावून सांगितलं. मग आई याच्या अगोदर मला एकदा पण अशा का बोलल्या नाहीत की माझ्या ओळखीचे एक जुने डॉक्टर आहेत म्हणून. मग आईंनी हे सत्य नेमकं का लपवून ठेवलं असेल बरं, असा प्रश्न अमृताला पडलेला असतो. आणि ज्यावेळेस इकडे अमृता आणि सावली किचनमध्ये असतात त्यावेळेस इकडे ही अमृता जी आहे ती आपल्या सावलीला सांगते की सावली, खरोखर ते डॉक्टर जे आहेत ना ते खूप चांगले डॉक्टर आहेत. मला तर असं वाटलं की खरोखर हे डॉक्टर म्हणजे एक देवमाणूसच होते. कारण
या अगोदर मला एवढं समजावून कधीच कुठल्या डॉक्टरांनी सांगितलं नाही, त्यामुळे मला आश्चर्य वाटतं ह्या डॉक्टरांचं की नेमकं हे डॉक्टर होते की एक देवमाणूस होते. आणि आईंना जर ह्या डॉक्टरांचं एवढं सत्य माहीत होतं, एवढा अनुभव होता, तर मग आईंनी का लपवलं असेल बरं एवढं मोठं सत्य, असा प्रश्नसुद्धा आता ह्या आपल्या अमृताला पडलेला असतो. आणि तिने सर्व सत्य या आपल्या सावलीला सांगितलेलं असतं. आता दुसरीकडे असं बघायला मिळतं की ज्यावेळेस इकडे ही सावली सारंगकडे आलेली असते, तेव्हा सारंगला ती बोललेली असते की मला एक म्हणायचं, अहो ते डॉक्टर इतके आपल्या आईच्या ओळखीचे आहेत. मग जेव्हा ते डॉक्टर घरात आले ना, तेव्हा आई खूप घाबरल्या होत्या हो. आईंच्या चेहऱ्यावरचा तो धक्का जो होता ना, तो एक वेगळ्याच प्रकारचा होता. त्यामुळे नेमकं मला समजत नाही आहे की नेमकं आई एवढ्या का घाबरल्या असेल, आणि त्याच्या मागचं सत्य जे आहे ना, ते मी नक्की शोधून काढल्याशिवाय शांत बसणार नाही बरं का, असं पण इकडे ही आपली सावली जी आहे ती सारंगला सांगत असते. आणि त्याच वेळेस इकडे सारंग जो आहे, सारंग बोलतो की नाही ग सावली, तुझा काहीतरी गैरसमज होत असेल. त्यावेळेस इकडे सावली बोलते की नाही नाही सर, असं तसं होणार नाही आहे, कारण मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं. आईंच्या चेहऱ्यावर जो एक धक्का होता तो वेगळ्याच प्रकारचा होता. आणि मी नक्कीच त्या साखरे डॉक्टरांना भेटून त्यांच्या समोर मी सर्व सत्य आणल्याशिवाय राहणार नाही आहे. नेमकं काहीतरी ती भैरवी माई जी आहे ना, ती काहीतरी लपवते. मला माहीत आहे माई जी आहे तिला आपल्या आईंचा खूप राग आहे, कारण जो काही जुगलबंदीचा कार्यक्रम झालेला होता, जेव्हापासून माई हरल्या आहेत ना, तेव्हापासून त्या खूप टेन्शनमध्ये आहेत. आणि त्या काहीतरी पाऊल उचलल्याशिवाय अशा तशा शांत होणार नाही ते, असं पण इकडे ही आपली सावली जी आहे ती सारंगला सांगत असते. आणि माई व आई नक्कीच रूममध्ये जाऊन काहीतरी बोलत पण होत्या, असं पण इकडे ही सावली आता आपल्या सारंगला बोलत असते. आणि तेवढ्यामध्ये मित्रांनो सारंग बोलतो की बरं सावली, तुला जसं वाटेल तसं कर. आता इकडे सावली जेव्हा इकडे विठुरायासमोर आलेली असते, तेव्हा ती विठुरायासमोर हात जोडते आणि बोलते की विठुराया मला काही कर, परंतु हे जे काही या माईंचं आणि डॉक्टरांचं सत्य आहे ते समोर आणण्यासाठी मला ताकद हवी आहे. तू मला प्रत्येक वेळेस आत्तापर्यंत साथ देत आलेला आहे विठुराया, त्यामुळे आत्तासुद्धा मला तुझी साथ हवी, असं पण इकडे ही सावली जी आहे ती विठुरायासमोर बोलत असते. आणि ती आता या साखरे डॉक्टरांना भेटण्यासाठी निघलेली असते. आता एक खूप मोठ्या सत्याचा बॉम्ब जो आहे तो सावलीसमोर फुटलेला असतो, कारण सावलीला माहीत असतं की आई ज्या आहेत त्या तारा मॅडमला कधीच माफ करणार नाहीत आणि घरात घेणार नाहीये. नेमकं तारा मॅडम अशा डायरेक्टली सोम भाऊजींना घेऊन घरात आल्याच कशा, असा प्रश्न सुद्धा या आपल्या सावलीला पडलेला असतो. कारण जेव्हापासून माई इकडे घरी येऊन गेल्या तेव्हापासून आईंच्या मनामध्ये कसला तरी विचार सुरू आहे. आणि त्यांनी सोम भाऊजींना आणि तारा मॅडमला कॉल करून इकडे घरी कायमचं बोलवलं. मग नक्कीच याच्या पाठीमागे सुद्धा गुपित काहीतरी आहे, हे सुद्धा सावलीने ओळखलेलं असतं. कारण ह्या अगोदर सावलीने तिलोत्तमाला ताराला घरात घेण्यासाठी खूप रिक्वेस्ट केलेली असते, तेव्हा ह्या तिलोत्तमाने सावलीला स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं असतं की ताराचा आणि ह्या घराचा काहीच संबंध राहिलेला नाहीये, मी तिला घरात कधीच घेऊ शकत नसल्याचं सुद्धा अगदी स्पष्टपणे तिलोत्तमाने सावलीला सांगितलेलं असतं. आणि तेव्हा सोहमसुद्धा अगदी वैतागून ताराला घरात न घेतल्यामुळे तो सुद्धा ताराकडे राहायला गेलेला असतो. मग नेमकं असं अचानक काय एवढं घडलं बरं? माई घरी येऊन गेल्यापासून लगेच आईंनी तारा मॅडम आणि सोहम भाऊजींना घरात येण्यासाठी परमिशनच कशी दिली, हा सुद्धा एक खूप मोठा महत्त्वाचा इम्पॉर्टंट पॉईंटसुद्धा सावलीसमोर आलेला असतो. आणि तेव्हा सावलीने ठरवलेलं असतं की काही जरी झालं तरी पण ह्या डॉक्टरांचा आणि आईंचा भूतकाळातील काहीतरी सत्याचा उलगडा जो आहे तो माझ्यासमोर मला लवकरच करून घ्यायचा आहे, असं सावलीने ठरवलेलं असतं. कारण आता तारा आणि सोम जे घरी आलेले असतात ते बघून सावली तर खुश झालेली असते. कारण सावली बोलते की ते घरी आलेत तर चांगली बातमी पण आहे. आता नील भाऊजींच्या आयुष्यात या ऐश्वर्या मॅडमला पुन्हा आणायलाच पाहिजे, असं पण सावली ही आपल्या मनाची ठरवते. सावलीने त्या डॉक्टरांना बघितलेलं असतं तेव्हापासून सावली ही डॉक्टरांचा विचार करत असते की नक्कीच काहीतरी गुपित आहे आणि याचा सर्व शोध लावल्याशिवाय मी अशी तशी शांत बसणार नाहीये. कारण आता जेव्हा इकडे तारा ही घरी आलेली असते तेव्हा सावलीने ताराला सुद्धा सर्व सत्य सांगितलेलं असतं आणि मी त्या डॉक्टरांना भेटल्याशिवाय गप्प बसणार नाही, असं सुद्धा सावलीने ठणकावून ताराला सांगितलेलं असतं. आणि सावली इकडे तिलोत्तमा मॅडमकडे आलेली असते तेव्हा सावली ही तिलोत्तमा मॅडमला बोलते की मला तुम्हाला एक म्हणायचं, ते डॉक्टर जे होते ना ते आपल्या अमृता वहिनीशी अगदी मन मोकळेपणाने बोलत होते. त्यांनी इतक्या काही छान गप्पा आपल्या अमृता वहिनीशी मारल्या आणि सर्व सत्य जे आहे ते सुद्धा अमृता वहिनींना त्यांनी सांगून टाकलं, असं जेव्हा आता सावली या आपल्या तिलोत्तमाला बोलत असते त्याच क्षणी ह्या तिलोत्तमाला खूप मोठा धक्का बसलेला असतो. आणि तेव्हा
तिलोत्तमाच्या चेहऱ्यावरचे जे काही धक्का बसल्यानंतर हावभाव असतात ते सावलीने केव्हाच ओळखलेले असतात. नाही आपल्याला आता काहीतरी करायलाच पाहिजे. आणि ती लगेच आता सारंगला बोलते की सारंग सर, तुम्ही मला एक फक्त मदत करा की तुम्ही मला डॉक्टरांकडे भेटण्यासाठी गाडीमध्ये घेऊन चला. तिथे गेल्यानंतर सर्व सत्य आपल्याला समजणारच आहे असं सावली सारंगला सांगते. तर सारंग बोलतो की ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. आता त्याच क्षणी मित्रांनो, सावली जेव्हा डॉक्टरांना भेटण्यासाठी जाते तेव्हा तिथे आता डॉक्टरांनी सर्व सिक्रेट जे आहे ती भूतकाळातलं या सावलीला सांगितलेलं असतं. त्याच क्षणी आता सावली ह्या तिलोत्तमालाही बोलावून घेते आणि ह्या आपल्या भैरवीला सुद्धा. जेव्हा भैरवीला ह्या सावलीने डॉक्टरांसमोर बोलवलेलं असतं तेव्हा सावलीला बघून ह्या तिलोत्तमासमोर या भैरवीला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि तिने लगेच या सावलीसमोर हात जोडलेले असतात. तर मित्रांनो, नेमकं आता पुढे होणार तरी काय हे बघणं सुद्धा तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. तर या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद.